राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र या कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेचे मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठे आहेत. मात्र प्रचाराला केवळ 9 दिवस मिळणार असल्यानं उमेदवार मतदारांपर्यंत कसे पोहोचू शकणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एकूण प्रोग्राम बघितला तर छाननीला एकच दिवस आहे. म्हणजे ज्यांचे फॉर्म भरले ते फॉर्म वाचायला सुद्धा मिळणार नाही. ऑब्जेक्शन कुणाला घ्यायचे असले तरी घेता येणार नाही. मग किमान छाननीला तुम्ही 1 दिवसाची मुदत ठेवायला पाहिजे होती. आता काय ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर फॉर्म भरल्याशिवाय ऑब्जेक्शन कळत नाही. आणि त्याचबरोबर प्रचाराला फक्त 9 दिवस प्रचाराला त्या ठिकाणी मिळतात. जिल्हा परिषदचा एक मतदारसंघ हा अर्ध्या विधानसभा एवढा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या काही ठिकाणी असतो. मतदार संख्या समान असते परंतु भौगोलिकदृष्ट्या मोठा असतो. तिथं लोकांनी पोचणं सुद्धा अवघड होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत स्थानिक स्तरावर सूचना देण्यात आल्या असून आघाडी म्हणून शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असंही आमदार पाटील यांनी सांगितलं. नाही, सीट वाटप आमचा प्रयत्न असेल महाविकास आघाडी म्हणून पुढं जाण्याचं. कारण की मी म्हटलं तसंही जिल्हा परिषद निवडणुका देखील बऱ्याच वर्षानं होत असल्यामुळं इच्छुकांची संख्या कमी जास्त आहे आणि त्यामुळं प्रयत्न आहे आमचा. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळं मतदारांसह उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीकाही आमदार पाटील यांनी केली.